इथे मी अर्धा किलो फिश घेतलेले आहेत. सुरमई फिश आहे. ह्याला आता आपण लिंबू लावायचं. लिंबू थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. लिंबू आणि मीठमध्ये मिक्स करून घ्यायचं असं. आता हे लिंबू आणि मीठ लावलेले फिश आपल्याला फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवायचं आहे. आता आपण फिशसाठी मसाला तयार करणार आहोत. यासाठी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1/4 चमचा हळद पावडर, 1/4 चमचा चाट मसाला, कसुरी मेथी, बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे मोठे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ. थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण फिशला ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, लावलेलं आहे. हे त्यात थोडंसं टाकायचं मीठ. आता हे आपले सुके मसाले झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी करून हे मसाले मिक्स करायचे आहेत. पाणी थोडंच टाकायचं आहे. जेवढं लागतं तेवढं थोडंसं पाणी लागून फक्त ह्याची पेस्ट बनवायची आहे. आपल्या मसाल्यांची जसं लागेल तसं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्याची पेस्ट बनवायची. जास्त पातळ नाही करायचं. या प्रकारे पेस्ट बनवायची कारण आपल्या फिशला हे मसाला चिकटून बसेल. या प्रकारे अशी पेस्ट बनवायची. जास्त पातळही नाही, जास्त घट्ट नाही, थोडंसं सेलसर असं पेस्ट बनवायची. तुम्ही पाहू शकता या प्रकारे पेस्ट बनवायची. आता हा मसाला आपण आपल्या फिशला लावून घेऊया. आता आपण हा जो तयार मसाला केलेला आहे, मसाल्याची पेस्ट केलेली आहे, तो असा फिशला सगळीकडे लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी या प्रकारे दोन्हीकडे मसाला लावून घेतलेला आहे. आता हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यात आपण तेल टाकूया. आता यामध्ये आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपले मसाले चिकटून बसलेले आहेत आणि तेलात अजिबात मसाले सुटत नाही आहेत. आता हे खालून कलर बदललेला आहे. ह्याला आपण असं पलटी मारून घेऊया. खालून मस्त तपकिरी रंगाचा कलर आलेला आहे, ब्राऊन झालेले आहेत. आता हे आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या तेलात अजिबात मसाला सुटलेला नाही आहे. मसाला पूर्णपणे आपल्या फिशला चिटकून बसलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहेत. या प्रकारे आपले फिश फ्राय तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती आपले ड्राय झालेले आहेत फिश फ्राय. कुठेही तेलकट दिसत नाहीत. एकदम मस्त झालेले आहेत. करून पहा आणि नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.